मात्र पण नक्की दाखवली गेली चांगली ताकद मिस्टर प्रतीक आपण मात्र जरूर पाहत आहेत मिस्टर आपण पाहिलं तर मिस्टर पिंट्या एक चांगलं व्यक्तिमत्व या मैदानाच्या आतमध्ये आपण मात्र जरूर पाहत आहेत संपूर्ण व्यूहरचना चांगली सजावट मात्र केली जाते एवढी चेंडू जाईपर्यंत खराब चेंडूची सांगता एक स्वैर आणि अवंत चेंडूची सांगता यावेळेस मात्र केली जाते एका धावाने वैयक्तिक नव्हे सांघिक खातं इथे मात्र खोललं जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 यावेळी नक्की मारण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहिला तर मिस्टर ऋतिक चेंडू पर्यंत पोहोचले का पण चेंडू नक्कीच फरार होतोय चेंडू मात्र निघून जातो कॅप मध्ये हाय ते आपण पाहिला तर खणखणीत आणि दणदणीत चौकार 4 धावा देखणा असा चौकार मात्र लगावला क्षेत्ररक्षक मात्र तैनात परंतु थोडस पाय स्लिप झाल्या असल्या कारणाने व्यवस्थित जंप मात्र घेता आला नाहीये क्षेत्ररक्षकाला गोलंदाज खूप देखणी गोलंदाजी वेळी मिस्टर आपण पाहिलं सुरेख चांगली का लेंथ ऑफ लाईट मात्र बनावी लागेल तर हेमंत यांच्या माध्यमातून खूपच देखणीची गोलंदाजी धारदार अशी गोलंदाजी आपण सातत्याने करतायत सच डावीकडनं राईट ओव्हर द विकेट मिस्टर किरण यावेळेस सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न चेंडूला फेकून दिला जातोय सीमा पार हाय ते पार्किंग झोन मध्ये easily done look at the distance into the parking खूपच सुरेख फक्त चेंडूला फक्त फ्लिक केलं गेलंय पण पाहिलं तर मिस्टर फक्त किरण याने फक्त चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम मात्र केलं गेलंय एवढ्या हलक्याच्या हाताने सन्मानाने खेळून करण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला गेलाय एकच धावेवर समाधान एका धावेने एक षटक मात्र संपलं जातं आणि एक षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा 13 रन्स ऑन स्कोर कार्ड मिस्टर जितेश एवढे आपण पाहिलं गोलंदाज मार्कवर मिस्टर जितेश ब्रँड ऑफ माहीम खूप शांत स्वभाव चांगले एक व्यक्तिमत्व मात्र आपण पाहतायत मिस्टर जितेश उजवीकडून
खूपच चांगली आपण पाहिलं उत्तुंग मारण्याचा प्रयत्न, तितक्या ताकदीची गोलंदाजी, अनेक अनुभव मात्र पाहायला मिळतात. तर जितेश नक्की आपण सादर करतोय, आपण पाहिलं की ज्याच्याकडे मात्र कला असते ती कला सादर करणे हे फार खूपच महत्वाचं असतं. ज्याच्यावेळी आपण कला सादर कराल तर त्यावेळी समर्थकांचं, चाहते वर्गांचं आपण नक्कीच मन जिंकाल. वेळ पुढे सरसावण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. एक पाहिलं तर गपच्या विजनला चेंडू जाईपर्यंत 2 धावा इथे इझिली कंप्लीटेड आणि 2 धावेने संघाची धावसंख्या सरसावते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 15 धावा. दोन्ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये त्यावेळी हलक्याशा हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर एक सन्मानाने एकच धावेवर समाधान घेण्याचा निर्णायक खेळी मात्र पाहायला मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 16 धावा. अजूनही येणारे 14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात गडी मात्र गारद करून सोडला जाईल का हिट करेपर्यंत पाहिलं लेग बाईच्या स्वरूपात एक धाव अर्चित केली जाते. खूपच चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र बनावा लागेल. मिस्टर रितेश मारण्याच्या प्रयत्न मोठा प्रहार करेपर्यंत एक धाव इथे घेतली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 17 धावा. यावेळी हलक्याशा हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न लॉलीपॉप झेल मात्र दिला गेलाय. जर ताकद वापरली असती तर कदाचित चेंडू मध्ये कॅप मध्ये गेला असता, पण यावेळी ताकद बळ मात्र कमी पडते आणि नक्कीच तंबूच्या असलेला परतावा लागेल फलंदाजाला. मिस्टर किरण बॅक टू डगआउट. मिस्टर दीपराज वन स्ट्रिक एंड वर मात्र पोहोचतोय. वळी मिस्टर गोलंदाज आपण मात्र पाहतोय. मिस्टर ऋतिक राऊत बँड फ्रॉम पाम काय करतोय सांभाळ जातोय. मिस्टर रितेश ब्रँड ऑफ वसई एवढे सुरेख पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला तर एक स्वैर चेंडूची सांगता मात्र म्हणावी लागेल. खराब अशी लेंथ ऑफ लाईन मिस्टर ऋतिक याच्या पहिल्या चेंडूवरती मिस्टर ऋतिक आपण पाहिला मार्कवर मध्ये सजत. यावेळी हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये हवेमध्ये तरंगतोय. चेंडूमध्ये किंमत निघून जाईल. यावेळी नक्की चेंडूला मात्र उडवला गेलाय. सरळ मात्र एकच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादना साडी सुरेख व्यवस्थित टायमिंग मात्र घेतलं जातंय आणि सरळ मात्र चेंडू निघून जातोय. तो 6 धावत साडी मॅग्निफिसंट टाइमिंग के साथ गेंद जाती हुई जैसी गेंद वैसी नसीहत. चांगला षटकार मात्र लगावला जातोय. ऋतिक थोडस चुकी करेल का
पण पाहिलं तर रितेश सुद्धा एक मोठा खेळाडू आहे, एक दांडगा असा अनुभव त्याच्या एक नक्कीच फळीमध्ये असतं असे मिस्टर रितेश. गोलंदाज मार्कवर पाहिला तर मिस्टर ऋतिक, जर पाहिलं मिस्टर रितेश, दोन्ही आमने सामने. बडी मुसरेक पत्ता मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र किंमत निघून जाईल. चेंडू मात्र वन बाउंसच्या स्वरूपात निघून जातोय. हाय ते खणखणीत दणदणीत चौकार बॅक टू बॅक. खूपच सुरेख, खूपच चांगली गोलंदाजी, ताकदीची फलंदाजी. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 28 धावा. मिस्टर ऋतिक मारण्याच्या प्रयत्नात जरूर पण पाहिला तर एकच वैर चेंडूची सांगता म्हणावी लागेल ते निश्चितच ऋतिक यांच्या माध्यमातून. अजून येणारे 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. यावेळी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न जरूर पंचाकडे अपील मात्र केली जातीये. पण एकंदरीत पाहिलं खूप सुरेख, चांगलं पण पाहिलं लेग बाईच्या स्वरूपात एक धावीची अर्जित केली जातीये. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावा. सुरेख येणारे 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मिस्टर दीपराज काय करतोय आपल्या स्वसंघासाठी. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात खूपच चांगला स्विंग मात्र म्हणावं लागेल. खूपच चांगली देखणीशी गोलंदाजी ऋतिकांच्या माध्यमातून. 7 चेंडू आणि 8 धावा. या चेंडूवरती नक्की एक वेगळं समीकरण असेल. जर ऋतिकने अप्रतिम चेंडू टाकला तर थोडस अंडर प्रेशर मॅच मात्र येऊ शकेल. ऋतिक काय करतोय, चेंडू जर डॉट आला तर नक्कीच थोडस धावसंख्येमध्ये धावफलकावरती थोडस बदल पाहायला मिळेल. काय असेल मिस्टर दीपराज, एकेरी दुहेरी चौकार की षटकार. वेळ मारण्याच्या प्रयत्नात जरूर फील्ड मात्र कितपत केली जाईल. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि आपण पाहिलं खूपच सुरेख काय गोलंदाजी ऋतिकाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 31 धावा. अजून येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. तथास्तु फायटर संघाचे संघनायक आणि भीमाई 11 संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. नाणेफेकीचा कौल साकारण्याकरता आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय व्यक्तिमत्व संजयजी राऊत साहेब. आपणास निवेदन असेल आपण आपल्या शुभस्ती नाणेफेकीचा कौल साकारायचा आहे. आदरणीय संजयजी राऊत साहेबांच्या शुभस्ती नाणेफेकीचा कौल आपण साकारतोय. फायटर बॉल येतो आणि नाणेफेकीचा कौल जातोय भीमा 11 संघाच्या बाजूने. थँक्यू सो मच. विनीत जिंकता काय स्वीकारलं जाईल? बॅटिंग घेणार आम्ही. प्रथम फलंदाजी करणारे काय मनसुबे असणार आहे? 4 षटकांचा सामना आहे. वातावरण थंड होत चाललंय त्या कारणामुळे आम्ही बॅटिंग स्वीकारले. नक्कीच नाणेफेकीचा कौल तुमच्या विरोधात गेलाय, काय स्वीकारलं असतं तुम्ही? नक्कीच बॅटिंग स्वीकारली असती कारण की हवा पण दमट चालली आहे.
या क्वालिफाय करणारी मॅच आहे, कशा रणनीती असणार तुमची? कमीत कमी रन मारू देऊ अपोजिट संघाला आणि आमचे बॉलर बॅटर चांगलेच करतात. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा विनी तुम्हाला आणि तुम्हाला सुद्धा. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आलाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. भीमा 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि धावसंख्येला डिपेंड करण्याचा उद्देश आणि मनसुबा आहे. पाहूयात काय कशा पद्धतीने मॅच खेळ जाईल याकडे सर्वांचं लक्ष. पहिल्या चेंडूवरती नक्कीच जा रिव्हर्सशिपच्या साह्याने चौकार मात्र लगावला जातोय. खूपच देखणी अशी नक्कीच जा दीपराज फलंदाज इतक्या ताकदीची गोलंदाज सुद्धा करतोय. यावेळी सुरेख मात्र नक्की चेंडू मात्र फसेल का? येस, इट इज अ गॉन. तंबूच्या असायला परतावं लागते फलंदाजाला. वातावरण अगदी दमट असल्या कारणाने चेंडू मात्र मधल्या मध्येच राहिला गेला. मिस्टर दीपराज बॅक टू द डकआउट, बॅक टू द पवेलियन. मिस्टर सर्वेश दीपराजांची जागा सांभाळण्यासाठी मात्र जातोय. चला जास्त वेळ दडवायचा नाहीये, विनंती असेल. रितेश एक कानमंत्र देत असताना मिस्टर सर्वेश काय करतोय? 3 धावांची अजून आवश्यकता. आतापर्यंत आपण चेंडू पाहिले तर 2 चेंडू फेकून दिले गेले. येणारे 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. चला घाई करायची आहे, जास्त वेळ दडवू नका. सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न कॅप मध्ये चेंडू मात्र निघून जातोय. विनिंग शॉट मात्र पाहायला भेटतोय सर्वेशनच्या माध्यमातून. पहिला चेंडूवरती चौकार लागवला जातो आणि आपल्या संघाला मात्र विजेतेपद मात्र मिळवून देतोय. पण पाहिला चला आपण खूपच सुरेख. चला पुढील संघ आपण लगेच आपल्या क्षेत्राशी लावून घ्यायचंय. विनंती जास्त वेळ दडू नका. आणि आपण पाहिलं या पुढील मॅचचे समालोचन करतील चांगलं व्यक्तिमत्व मिस्टर गुरुनाथ तांबे. आपण पुढचं समालोचन आपण करायचं आहे. हॅलो, चला घाई करायचे. नवीन संघ आपण चला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला जातोय मिस्टर पवन. आणि हा पुरस्कार प्रदान करण्याकरिता आम्ही आमंत्रित करतोय भीम आर्मी संघाचे संघमालक अनिल गायकवाड यांना. आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. अनिल गायकवाड साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करतोय. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करण्याकरिता आमंत्रित करतोय आदरणीय अनिल गायकवाड साहेबांना. तिकडून जर्शी
सचिन कातारे निवेदन असेल आपण कृपया समोर आयोजन कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. चला कृतिक राऊत आपण निवेदन असेल. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करण्याकरता आपण आमंत्रित करतोय अनिल गायकवाड. हा 4 षटकांचा सामना आहे, 3 गोलंदाज. येस सर, स्टार्ट ऑफ द मॅच. चला सामन्याला प्रारंभ करायचा आहे. सलामीचा फलंदाज बॅटिंग स्ट्रँड्सवर पाहतोय आपण. विनीत भोईर बॅटिंग स्ट्रँड्सवर सज्ज होतोय. धन्यवाद. आंबेडकर प्रीमियर लीग 2024 मध्ये एकदा पुनश्च मिस्टर पवन यांनी नक्कीच रुबाबदार एक त्या मॅचचा पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच मात्र ठरतोय. दुसऱ्यांदा मात्र एक जर्सी मात्र घेतोय आमचे मिस्टर चांगले अनिल गायकवाड. चांगलं व्यक्तिमत्व. पवन पुन्हा एकदा तुला जर्सी मात्र नक्की भेटते. काय नक्की तुझा मनसुबा आहे त्या जर्सी बद्दल? फक्त मला इथे बॉलिंगला चान्स भेटला होता या मॅच मध्ये, त्याच्यामध्ये मी माझा पूर्ण 101% दिला. त्याच्यामुळे टीमला जेवढं मला माझ्याकडून देता आलं तेवढं मी दिलंय. नक्की तू कोणाला आदर्श मानतो या क्रिकेट? स्लोवर आमचा वापर केला जाताना पाहायला मिळतो. यावेळेस बॅटची कडा पाहायला मिळते का? निर्धाव चेंडू. धाव संख्येमध्ये आपण पाहतोय स्थिरावल्या अवस्थेत फळक थांबला गेलाय. एकंदरीत अप्रतिम असं गोलंदाजीचं प्रतिकरण पाहायला मिळते या षटकामध्ये. यावेळेस मात्र मोठा फटका इनटू द गॅप. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. ऍडव्होकेट आपण पाहिलं अप्रतिम दर्जाचा खेळ केला जात असताना पाहायला मिळालाय. बॅटिंग स्ट्रँड्सवर आल्यानंतर इलिव्हेशन बनवत असताना चेंडूला फेकून दिलं गेलं. मिड विकेट असताना लाफ करत असताना चेंडू निघून गेला सीमारेषा पार चौकारा करिता. 1 बाउन्स चौकाराने धावसंख्या वधारत असताना फळक एकंदरीत पोहोचतोय 21 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत या षटकात 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. विश्लेषण सांगायचं झालं तर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडू फलंदाज बाद, तिसऱ्या चेंडू 2 धावा, चौथ्या चेंडू निर्धाव आणि 5व्या चेंडूवर पुनश्च एकदा चौकाराला गवसणे. षटकातला शेवटचा चेंडू गणेश बनसोडच्या विरोधात शांत. यावेळेस पुढे जाऊन सरसवण्याचा प्रयत्न पाहतोय पण चेंडू आणि फळीच्या युद्धात चेंडूचा विजय होताना पाहायला मिळतोय. षटक मार्गास्त होतोय. 2 षटकाचा खेळ संपन्न आणि धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. ती एकंदरीत 21 रन ऑन स्कोरबोर्ड. 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. चला घाई करा, टीम मीटिंग्स नकोयत. बी फास्ट, बी फास्ट. दोन षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या फळकार पाहतोय पण 21 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आपण खेळतोय पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग एडिशन 5 पर्व 5व्यातली आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील अंतिम सामन्यांकडे वाटचाल करताना यावेळेस मोठा फटका. बराचसा पल्ला गाठावा लागतोय क्षेत्ररक्षकाला. त्यावर 2 धावा घेण्याची ईर्षा परंतु एका धावेवर समाधान हे व्यक्त केलं जात असताना पाहायला मिळतंय. धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होत असताना फळक पोहोचतोय 22 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय आपण. वैयक्तिक सतीश वाघसौरे वेळेस उसळी घेऊन जाताना चेंडू या साईडचा व्हाईट बॉल पंच वळतायत. गोलंदाजाला दंडित करतायत. अवांतर चेंडू म्हणून उद्घोषित करत असताना धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होताना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकून धावसंख्या डिपेंड करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरलेला भीमाई 11 संघ पाहतोय आपण. यावेळेस मात्र देखना फटका. काय नजाकत बघा. अप्रतिम. डोळ्याचं पारणं फिटेल असा हा फटका पाहायला मिळतोय ग्रशांत गायकवाडच्या बॅटमधून. एक वजनदार चौकार. 2 शतक तैनात केले गेले होते. पॉइंट आणि कव्हरच्या मधून एक देखणा फटका. जयेश पाटील कॉपी बुक स्टाईल चेंडूला फिरकावलं गेलंय. अप्रतिम दर्जाचा फटका. 4 धावा.
धावसंख्येमध्ये 4 धावेंचा बदल होताना फळक पोहोचतोय 27 रन ऑन स्कोर बोर्ड. अविनाश मोरे आणि जागृत जाधव यांच्या माध्यमातून ग्रीशांत याच्याकरिता षटकार हॅट्रिक करिता 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. अनिश गायकवाडांकडून 1001 रुपयांचं पारितोषिक षटकार हॅट्रिक करिता. एका षटकाराकरिता 500 रुपये अनिश गायकवाड यांच्याकडून ग्रीशांत गायकवाड करिता हे खास पारितोषिक येत आहे. पाहूयात कशा पद्धतीने खेळ साकारला जातोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू उजवा यष्टी बाहेर जातोय. पंच गोलंदाजाला दंडित करतील. पुनश्च एकदा अवांतर चेंडूची उद्घोषणा होतीये आणि धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होतोय. पुनश्च एकदा आपण पाहिलं या षटकाला थोडस लांब सरकवलं जात आहे कारण बऱ्याचशा अंशी चेंडू हा मात्र निघून जाताना पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू गोलंदाजांना हाताळला गेलाय. फलंदाज मात्र या ठिकाणी सुरक्षित पाहायला मिळतोय कारण ज्या पद्धतीने चेंडू हाताळला होता, चेंडूला दिशा दिली होती, एक अप्रतिम दर्जाचा चेंडू, परंतु त्या चेंडूचा फायदा उचलण्यामध्ये मात्र फलंदाज अपयशी ठरला गेलाय आणि निर्धाव जातोय. चेंडू कमबॅक करताना पाहायला मिळतोय तो सतीश वाघचौरे. पुनश्च एकदा पुढच्या चेंडूकडे वाटचाल. गोलंदाज सज्ज. पुनश्च एकदा त्याच तिकिटावर तोच खेळ. पुन्हा एकदा पाहिलं तर आणखी एक अवांतर चेंडूची उद्घोषणा होत असताना पाहायला मिळते. या षटकाच्या माध्यमातून आपण एकंदरीत पाहत असाल तर हा तिसरा अवांतर चेंडू हाताळला जात असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याची ईर्षा, परंतु चेंडू पुनश्च बीट होताना पाहायला मिळतोय. षटक मार्गस्थ होत असताना पाहायला मिळेल. एकंदरीत आतापर्यंत षटकात 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा चेंडू प्रगतीपथ येणं बाकी आहे. धावसंख्या फळकावर 30. संध्याकाळचं सत्र आहे. अगदी आपण पाहिलं तर 40-45 प्लस धावसंख्या जर फळकावर लागले गेले तर निश्चितच ही या सामन्यामध्ये या मॅचला एक वेगळं वलय प्राप्त होऊ शकतं. पाहूयात हे अप्रतिम षटक हाताळलं गेलं. फलंदाज 4ही मुंड्या चित होत असताना पाहायला मिळतं. फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून बांधून ठेवलं, जखडून ठेवलंय, वंचित ठेवलं जाताना पाहायला मिळतंय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ येताना पाहायला मिळेल. धावसंख्या फळकावर पाहतोय आपण एकंदरीत 30 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. ग्रीशांत गायकवाडांकरिता पारितोषिक येत असताना पाहायला मिळतं. प्रति षटकार 500 रुपयांचं पारितोषिक. अनिश गायकवाड, जागृत जाधव आणि मयूर लोखंडे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे ग्रीशांत गायकवाडांकरिता. प्रति षटकार 500 रुपये. तब्बल एका षटकाराची प्राइस आपण पाहिली ना तर तब्बल 2000 रुपयांचा एक षटकार पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दूरवाल्या एंड कडून गोलंदाजी साकारण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. लास्ट ओव्हर स्लॉग षटक प्रगतीपथावर येताना पाहायला मिळतंय. डेथ ओव्हर. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. करण. यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, निर्धाव जातोय चेंडू, पंच मात्र तटस्थ. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीला धावसंख्येचा ग्राफ मात्र चांगला उसळी घेत होताना पाहायला मिळतोय. परंतु तदनंतर आपण जर पाहत असाल तर त्या ग्राफला कुठेतरी थांबवलं गेलं. म्हणजे तो ग्राफ सेन्सेक्स ज्या पद्धतीने उसळी घेत होता ना त्या सेन्सेक्सला पुनश्च एकदा खाली खेचलं जाताना पाहायला मिळतंय. एक कौतुकास्पद गोलंदाजीचं प्रत्युकरण हे मैदान पाहायला मिळतंय. यावेळेस डिफेन्सिव्ह फटका इंटू द गॅप ट्रॅव्हल जरूर केला गेला. थर्ड मॅन चेंडू लाफ होतोय. 1 धाव पूर्ण होतीये. धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा करून स्ट्राईकला रोटेट केलं जात असताना पाहायला मिळतं. शेवटचे 4 चेंडू प्रगतीपथावर धावसंख्या फळकावर 31 रन ऑन स्कोरबोर्ड होतं पाहायला मिळतेय. शेवटच्या 4 चेंडूमध्ये किती धावसंख्या फळकावर लावली जाईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष केंद्रित होत असताना पाहायला मिळतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग एडिशन 5च्या माध्यमातून आपण सर्व या ठिकाणी जोडलो गेले पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचं दिग्गज आयोजन. यावेळेस खराब फटका शोधला गेलाय, निवडला गेलाय फलंदाजानं. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. साहिल आतापर्यंत पाहिलं तर एकंदरीत 6 चेंडू निर्धाव खेळला गेलाय.
म्हणजे एक पूर्ण षटक हे निर्धाव खेळलं जात असताना पाहायला मिळतंय. 7 चेंडू मध्ये 6 चेंडू निर्धाव आणि 1 धाव फलकावर आहे. यावेळेस मात्र खराब चेंडू टप्प्यात आला म्हणजे कार्यक्रम नक्कीच होणार. दिशा भरकटली गोलंदाजाची आणि त्याच अनुषंगानं पाहिलं फलंदाजानं भापलं गेलं होतं, चेंडूला फेकून दिलं चौकारा करिता. रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. लास्ट 2 डिलिव्हरीज रिमेनिंग हिअर. सज्ज होईल गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर पुनश्च एकदा करण. बॅटिंग स्ट्रँडवर आपण पाहतोय पुन्हा एकदा साहिल सज्ज झालाय. चौकारानं मनसुबा निश्चित उंचावला जाताना पाहायला मिळतोय. स्लॉक चेंडू यावेळेस मात्र यष्टी रक्षकाला जरूर चकवला गेला. पंचांकडे दात मागे देते, निर्धाव जातोय चेंडू का बघूया. यावेळेस 1 धाव लीग बाईच्या मार्फत येत असताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आणि शांत गायकवाड बॅटिंग स्ट्रँडवर आल्यानंतर मात्र प्रेक्षक मायबापांच्या मनातल्या आशा पल्लवित होत असताना पाहायला मिळत आहेत. प्रति षटकार 500 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. डॅशिंग अँड डायनामिक नेतृत्व विकास गायकवाड साहेबांसाठी आगमन झालंय. वेलकम, सुस्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. वळतोय आपण मॅच कडे पुन्हा. शेवटचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी, फुलवर लेंथ चेंडू यावेळेस मात्र टप्प्यात आलेला, परंतु कार्यक्रम होताना वाचला गेलाय तो गोलंदाज. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न, धावसंख्या फळकावर पाहतोय आपण एकंदरीत 36. चायनाटाउन 36 धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. 37 धावांचं लक्ष आहे. येणारे 24 चेंडू आणि 37 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत रहा. APL डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 चा हंगाम, हा सत्र आपण पाहतोय. अतिशय सुरेख असं आतापर्यंत खेळलं गेलंय. ही मॅच सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल मित्र, कारण आपण पाहतोय ना धावसंख्या जरी स्लोवर असली, लोवेस्ट असली, तरी सुद्धा मॅच मध्ये ट्विस्ट नक्कीच निर्माण होणार आहे. कुठेही जाऊ नका, धावत पाहू नका. अतिशय सुरेख ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग एडिशन 5 आपण खेळतोय. या ऐकूयात सुमधुर संगीत आणि पुन्हा परतूयात मॅच मध्ये. सदतीस धावसंख्येचा पाठलाग करण्याकरिता सलमेचे 2 फलंदाज खेळपट्टीकडे मंद मंद पावलांनी अंदाज घेत रवाना होत असताना पाहायला मिळत आहेत. काल या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि काल ज्या संघानं टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलंय तो पहिला संघ आपण पाहतोय अशोका फायटर्स. अनिशजी गायकवाड आणि हिमाचल जाधव साहेबांचा संघ आहे. सुपर संडे असणार आहे उद्या आणि त्या सुपर संडेच्या माध्यमातून या स्पर्धेची अंतिम लढत सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि अंडर 19 इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनलचा मोठा सामना उद्याच्या दिवशी होणार आहे. आज कुठला संघ बाजी मारतोय पाहूयात. एका बाजूने आपण पाहिलं तर ह्या मॅचच्या निर्णयावर पूर्णतः अवलंबून असलेला आजचा दिवस. जर या मॅच मध्ये आत्ताच सुरू असलेल्या मॅच मध्ये भीमाई 11 संघाने जर बाजी मारली तर मात्र निर्णय थोडासा सरकला जाईल. कारण दुसऱ्या बाजूने
भीम आर्मी संघ त्या ठिकाणी वाट पाहतोय. जर या मॅच मध्ये आपण पाहिलं ना, भीमाई 11 संघ जर विजेता झाला तर मात्र तथास्तु फायटर आणि भीम आर्मी यांच्यामध्ये लढत होणार. पण या मॅचच्या निर्णयावर सर्व अवलंबून आहे. बॅटिंग स्टँड्सवर सतीश वाघचौरे आणि नॉन सायकल झोनला आपण पाहतोय गणेश बनसोडे पान फ्रॉम कामन. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक विनीत भोईर. सो हियर वी गो, स्टार्ट ऑफ द मॅच. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी सतीश वाघचौरे ऑन बॅटिंग स्टँड्स. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याची ईर्षा. हवेत चेंडू आहे आणि पहिल्या चेंडूवर झेल सुटला गेलाय. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला माघारी परतवण्याकरिता एक जाळ रचलं गेलं होतं. एक ज्या पद्धतीनं व्ह्यूवर रचना आखली होती ती व्ह्यूवर रचना मात्र आखताना गोलंदाज यशस्वी ठरला होता. परंतु गोलंदाजाला साजेसं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा यावेळेस मात्र करारा जबाब. यावेळेस मात्र फलंदाज सतीश वाघचौरेच्या माध्यमातून करारा जबाब. झेल का सोडला याचं हे ज्वलंत उदाहरण आम्ही अगदी सातत्यानं म्हणत असतो मित्र. ज्या ज्या वेळेस फलंदाजाचा झेल सुटला जातो त्या वेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास हा द्विगुणित होतो आणि तदनंतर फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करताना पाहायला मिळतोय. ही धोक्याची घंटा तर नसावी ना, कारण ज्या पद्धतीने झेल सुटला त्याच्या दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाच्या बॅट मधून पाहिलं आपण, चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला आणि गोलंदाजावर डिरेक्टली काउंटर अटॅक केला जात असताना पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू फुलवार लेस चेंडू पाहतोय आपण. यावेळेस पंचांकडे दाद दम मागली जाते परंतु बॅटच्या सहाय्याने या ठिकाणी एक धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याचा अनुषंग गाठला जात धावपत करण्याची धामी संधी. संधीचं सोनं करताना मात्र पुनश्च एकदा 2 धावा पूर्ण झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ संपन्न. 3 चेंडू मध्ये 10 धावा या फळकावर लागल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर जर फलंदाज माघारी परतला असता तर या 3 चेंडूचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत ग्रीशांत गायकवाड आहे आणि त्या अनुषंगानं जर फलंदाजाला स्टंपिंग केलं, यष्टीचित केलं तर 500 रुपयांचं पारितोषिक कॅश प्राइज लागलं गेलं ते अनिश गायकवाड साहेबांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा शिदा चेंडूवर बोट जरूर फिरवली होती. स्लोवर आमचा वापर केला गेला. इंटू द गॅप ट्रॅव्हल होतोय. बराचसा पल्ला गाठावा लागतोय. 2 धावा पूर्ण होतील का? निश्चितपणाने या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत असताना धावसंख्येमध्ये ग्राफ जो आहे तो वधारतोय. ज्या पद्धतीने सेन्सेक्स उसळी घेतो ना मित्र, त्या पद्धतीचा हा ग्राफ या ठिकाणी धावसंख्येचा ग्रोथ होत असताना पाहायला मिळतोय. 12 रन 12 धावा धावसंख्या फळकावर लागत असताना एकही गडी बाद न होता 12 धावा म्हणजे ही एक जबरदस्त दर्जाची साजदारी पाहायला मिळते. एक अप्रतिम दर्जाची सुरुवात, एक आक्रमक सुरुवात. पुन्हा यावेळेस फटका फसला गेलाय. ग्रीशांत येतो चेंडू खाली आणि फलंदाज बाद. सतीश वाघचौरे हॅज द बॅट. अनिश नाही विचारतो तुला काय करतो, काय देऊ का, कसं काय ऑनलाईन का? सतीश वाघचौरे माघारी परततोय परंतु माघारी परतण्या अगोदर त्यानं 12 धावा त्यानं वैयक्तिक फळकावर लावल्या गेल्या. 5 चेंडू मध्ये 12 धावांची अप्रतिम खेळी साकून माघारी परतला गेलाय. ही सतीश वाघचौरे माघारी परतल्यानंतर संघाचा संघनायक रोहित जातोय नौका तारण्याकरिता. गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण. विनीत भोईर सज्ज होतोय पुन्हा एकदा. शेवटचा चेंडू प्रगती पथावर. रोहित ऑन बॅटिंग स्टॅन्स. लास्ट डिलिव्हरी. खोलवर टप्प्याचा चेंडू फटका जरूर फसला गेल्या क्षेत्रात तैनात आहे. झेल टिपला जाताना पाहायला मिळेल का? परंतु पुन्हा एकदा चेंडू अखेर धरणीला दाद आणि आणखी एक जीवनदान.
पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या फलकावर 14 धावा. 14 रन ऑन स्कोर बोर्ड. 37 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकंदरीत 14 धावा फलकावर येत आहेत. म्हणजेच इक्वेशन येत आहे 18 चेंडू आणि 24 धावा 23 धावा. 18 चेंडू आणि 23 धावांचं इक्वेशन येत आहे. म्हणजेच आता यानंतरची येणार प्रत्येक षटक ही महत्वपूर्ण षटक आहेत. परंतु एका एंडनं पाहिलं आपण, दुसरा एंड आता दूरवाल्या एंड कडून गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरिता गोलंदाज चेंडू कोणाच्या हाती सुपूर्द केला होतो हे पाहणं खरं तर गरजेचं ठरेल. परंतु बॅटिंग स्ट्रांजवर आलेला फलंदाज सुद्धा तितक्याच ताकदीचा आहे. गोलंदाजी माकवर गोलंदाज, चला घाई करा. निमेश शेलार मॅन फ्रॉम भिवंडी आणि त्या विरोधात बॅटिंग स्ट्रांजवर गणेश बनसोडे मॅन फ्रॉम कामण सज्ज होतोय बॅटिंग स्ट्रांजवर. पॉवर प्लेची पाबंदी हटल्यानंतर विस्तृत स्वरूपात सजलं जाणारं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. अगदी 30 यार्ड सर्कल आपण पाहिलं ना, थर्डमॅन रिझनला शतक तैनात केला गेला, पॉइंट रिझनला शतक तैनात केला गेला, गली रिझनला शतक तैनात केला जाताना पाहायला मिळतोय. स्क्युअर लेग शॉर्ट लेगला एक शतक तैनात केला गेलाय. पहिला चेंडू फटका फसला गेलाय. स्वतः गोलंदाज धावतोय चेंडूवर. एक धाव पूर्ण होतीये. एका धावेवर समाधान व्यक्त केलं जाताना पाहायला मिळतंय. चेंडूवर बोट फिरवताना पाहायला मिळतो. लेग ब्रेकचा वापर केला जाताना पाहायला मिळतोय गोलंदाज निमेश शेलारच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक निर्णायक चेंडू येणार आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर पाहतोय आपण. चेंडू क्रमांक 2 निमेश शेलारच्या विरोधात बॅटिंग स्ट्रांजवर संघाचा संघनायक रोहित सज्ज होतोय. सुरेख चेंडू. यावेळेस मात्र प्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळतो. आणखी एक देखणा चेंडू, तितकं सुंदर असं कलेक्शन फ्रेंच कट पाहायला मिळाली यावेळेस बॅटच्या साह्यातून आणि धावसंख्येमध्ये एखाद्याचा भरणा होतोय. आपण पाहिलं ना, ज्यावेळेस आवश्यकता होती त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी साकारताना माघारी परतला सतीश वागचौरे. तदनंतर आपण पाहतोय की पहिल्या 2 चेंडूवर अगदी संयमाचा खेळ साकारला जाताना पाहायला मिळतोय. कारण निमेश शेलारच्या विरोधात खेळ कसा आखायचा हे मात्र चांगलं ठाऊक आहे, कारण त्याच ताकदीचा हा खेळाडू आहे. यावेळेस फ्लाइटेड डिलिव्हरी, अप्रतिम दर्जाचा चेंडू. गणेश बनसोडेला मात्र चकित केलं जाताना पाहायला मिळतंय. गणेश बनसोडेला मात्र थांबवलं जात आहे. मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलं जात आहे ते गणेश बनसोडे याला. पुढील चेंडूकडे प्रस्थान करण्याकरिता सज्ज होतोय पुन्हा एकदा निमेश शेलार मॅन फ्रॉम भिवंडी च्या विरोधात बॅटिंग स्टारला सज्ज होतोय गणी. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, डिरेक्टली हिट. काय होते पाहूया. परंतु यावेळेस पुन्हा एकदा जीवनदान. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळते, कारण बॉडी लँग्वेज आपली टफ असली की समोरच्या संघाला खेळण्याकरिता एक उत्साह निर्माण होतोय. परंतु यावेळेस थोडस पाहिलं तर लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. धावसंख्या फलकावर पाहतोय आपण एका अंकाच्या मदतीने पुढे सरकताना. षटकातला हा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फ्लाइटेड चेंडू, अप्रतिम दर्जाचा चेंडू. फलंदाजाला पुन्हा एकदा बेट केलाय. कौतुक करावं लागेल निमेश शेलार यांचं. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करण्याचं पूर्ण कार्य निमेश शेलार करत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. यावेळेस मात्र इंटू द गॅप ट्रॅव्हल केला जाताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव मिळते. दुसरी धाव घेताना पाहायला मिळते का. दुसरी धाव घेण्याची ईर्षा यावेळेस बळाला पोचली गेली. धाव बाद करण्याची नामी संधी आणि फलंदाज बाद होतोय. गरिबी में आटा गिला, कारण या षटकामध्ये धावा कमी आल्या आणि महत्वाचा फलंदाज माघारी परतवला गेलाय. म्हणजे आपण पाहतोय मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. गणेश बनसोडे सारख्या एका मोठ्या मातब्बर खेळाडूला माघारी परतवलं जाताना पाहायला मिळतंय. सामन्यामध्ये पुन्हा चुरस निर्माण झाली आहे. सामन्यामध्ये अजून सुद्धा जिवंतपणा शेष आहे. गणेश बनसोडे माघारी परतलाय. येणारे चेंडू आहेत 12 आणि आवश्यक धावसंख्या आहे 20. 12 चेंडू आणि 20 धावा. एक आली ना 19 माफ करा. 12 चेंडू आणि 19 धावा. प्रति षटका मागे 9.50 ची सरासरी.
या चेंडूवर प्रेझेन्स ऑफ माइंड असणं फार गरजेचं होतं. येस नो वेट या 3 शब्दांचा वापर करणं गरजेचं होतं, परंतु गणेश बनसोडे गणी मात्र माघारी परततोय आणि गणीची जागा घेण्याकरता नवीन फलंदाज प्रस्थान करतोय तो अमित. अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्युत्तरण निमेश शेलारच्या माध्यमातून. पुढील षटक हाताळण्याकरिता गोलंदाज येतोय ऋषभ. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक. 12 चेंडू आणि 19 धावा. पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा चेंडू. फलंदाजांना एलिव्हेट बनवलं जरूर होतं. एलिव्हेशन देऊन अगदी फाईनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न पंच मारता या ठिकाणी निर्देशित करतायत. हा एकंदरीत 22च्या स्वरूपात ही धाव पूर्ण होतीये आणि धाव संख्येमध्ये भरणा होतोय 1 अंकाच्या माध्यमातून. थेंबे थेंबे तळे साचे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. चेंडू क्रमांक 2 ऋषभ टू रोहित. आखूड टप्प्याचा चेंडू, खराब चेंडू यावेळेस मात्र पाहतोय आपण. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करत असताना एक शॉर्टम लेन चेंडू मात्र फलंदाजाने पुल केला आणि तो पुल सक्सेसफुल पाहायला मिळतोय. चौकार येतोय. चौकारानं धावसंख्या वधारताना फलक पोहोचतोय. 23 रन ऑन स्कोर बोर्ड. 23 धावसंख्या फळकावर लागली जात असताना पाहायला मिळते. चौकारानं धावसंख्या वधारताना फळक मात्र पोहोचला होतो. येणारे चेंडू इक्वेशन मध्ये पाहतो आपण, एकंदरीत पाहतोय 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 14 धावा. सज्ज होते गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातला हा पुढचा चेंडू. आणखी एक शॉर्टम लेन चेंडू पुल केला गेलाय. पुल सक्सेसफुल. आउट ऑफ द पार्क. आता मात्र इक्वेशन हलकं होताना पाहायला मिळतंय. 9 चेंडू आणि 8 धावा. गोलंदाजाच्या विरोधात काउंटर अटॅक पोलिशी मार दिला जाताना पाहायला मिळतोय. चौकार आणि षटकारची बरसात होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आणखी एक मोठा फटका. निघून जातो चेंडू. षटकाराकरिता 6 धावा. आणि या षटकारानं मात्र भीम आर्मी संघाच्या आशा ज्या पल्लवित झाल्या होत्या त्या पुन्हा एकदा पदरे निराशा येत असताना पाहायला मिळते. ऋषभ राऊतला 8 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. यावेळेस पुढे सरसवण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता होतीये. सात चेंडू 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. तथास्तु संघ, तथास्तु फायटर संघ पाहतोय आपण. डिपेंडिंग चॅम्पियन संघ आहे.
यावेळेस मात्र सुरेख चेंडू, निर्धाव. 6 चेंडू 2 धावा. सहा चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज पाहतोय आपण साहिल. इनटू द गॅप ट्रॅव्हल केलाय चेंडू आणि चेंडू मात्र आउटफील्ड फास्ट आहे, निघून जातोय का पाहूया. चेंडू सीमा रेषे जवळ चेंडू जाऊन थांबतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत या ठिकाणी. तथास्तु फायटर संघ बॅक टू बॅक दुसऱ्यांदा क्वालिफाय करतोय तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग च्या माध्यमातून. ऋषभ राऊत आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सुमित भोसमकर आपण सुद्धा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सुमित भोसमकर आणि ऋषभ राऊत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा दावेदार मिस्टर रोहित. मी निवेदन करतो रोहित आपण कृपया यायचं आणि आपला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. हॅलो खेळामंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व राजन मोरे साहेबांना निवेदन असेल आपल्या शुभ हस्ते आपण राजन कुर्ले साहेब माफ करा राजन कुर्ले साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करणार आहोत. रोहित वरती. 8 चेंडू आणि 30 धावांची वादळी खेळी. 2 फलंदाज ज्यांना माघारी परतवले गेले ते अष्टपैलू खेळ साकारणारा रोहित मॅन ऑफ द